हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिजिबिलिटीच्या टेस्ट ज्या काही आपण शिकलेल्या आहेत त्या डिव्हिजिबिलिटीच्या टेस्ट काही आपण एक्झाम्पल घेऊन ते आपण चेक करून बघणार आहोत किंवा त्याची आपण उजळणी करणार आहोत की 2, 3, 4, 5, 6, 8, 9 आणि 10 ची डिव्हिजिबिलिटी आपल्याला व्यवस्थित लर्न झाली आहे की नाही. आणि वेगवेगळे एक्झाम्पल सोडवत असताना क्विकली आपण 2 च्या डिव्हिजिबिलिटीनं, 3 च्या डिव्हिजिबिलिटीनं, 4 च्या डिव्हिजिबिलिटीनं, 5 च्या डिव्हिजिबिलिटीनं त्या नंबरला डिवाइड होतं की नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जर तुम्ही आणखीन पण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला. तर बघा, इथं मी सगळ्या डिव्हिजिबिलिटी लिहिलेल्या आहेत ज्या पण आपण अभ्यासलेल्या आहेत. 2, 3, 4, 5, 6, 8, 9 आणि 10 ह्या डिव्हिजिबिलिटी आहेत आणि काही मी तुम्हाला खाली एक्झाम्पल दिलेले आहेत. त्या प्रत्येक एक्झाम्पलला कुठल्या कुठल्या नंबरनी डिवाइड होतं की नाही ते बघायचं आहे. ज्या नंबरनी डिवाइड होत असेल तिथं टिक करायचंय, जर नंबरनी होत नसेल डिवाइड तर तिथं क्रॉस करायचंय. चला तर मग आपण सुरुवात करूया डिव्हिजिबिलिटी चेक करायला. आता डिव्हिजिबिलिटी चेक करत असताना पहिला नंबर कुठला आहे इथं 4354. तर आता आपल्याला पहिल्यांदा 2 ची डिव्हिजिबिलिटी आहे. 2 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? सगळ्या डिव्हिजिबिलिटी आपण आता या व्हिडिओमध्ये रिकॉल करणार आहोत. 2 ची डिव्हिजिबिलिटी आहे वन्स प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी आपल्याला एक नंबर पाहिजे, म्हणजे वन्स प्लेस हा आहे. आता इथं कोणता नंबर आहे? 4. तर बरोबर आहे, मग 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी आपल्याला एक नंबर पाहिजे, म्हणजे इथं नंबर आहे 4. तर यस, 2 न या नंबरला डिवाइड होतं. बाकी आपल्याला काहीही बघायची गरज नाही, कारण ह्या डिव्हिजिबिलिटी मध्ये हा नंबर पास झाला म्हणजे 2 न त्याला डिवाइड होतो. आता पुढचा नंबर आहे बघा 3. आता 3 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? तर 3 ची डिव्हिजिबिलिटी आहे की इथं आपण पूर्ण नंबरची प्लस करणार आहोत आणि आलेली प्लस जर त्या 3 च्या टेबल मध्ये असेल तर त्याला 3 न डिवाइड होतं. म्हणजे आता याची प्लस काय होते मग? 4 + 3 7, 7 + 5 12, 12 + 4 16. काय येते? 16. तर 3 च्या टेबल मध्ये मग 16 आहे का? तर नाहीये, म्हणजे याला 3 न डिवाइड होणार नाही. म्हणजे आपण इथं करूया क्रॉस. आता 4 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? मग 4 ची डिव्हिजिबिलिटी आहे की वन्स आणि टेन्स प्लेसला 0 0 पाहिजे, नाहीतर वन्स आणि टेन्स प्लेस पासून बनणारा नंबर म्हणजे जो की आहे 54 तो 4 च्या टेबल मध्ये पाहिजे, म्हणजे 4 न त्याला डिवाइड व्हायला पाहिजे. तर आता डिवाइड होतं की नाही ते आपल्याला डिवाइड करून बघावं लागणार आहे इथं. आता 4 च्या टेबल मध्ये 5 नाहीये. 4 1 जा 4 मायनस केलं, 5 - 4 1, देन 4. बघा हे 4 खाली आलेला आहे. तर 4 च्या टेबल मध्ये 14 आहे का? नाहीये, म्हणजे ह्या नंबरला 4 न डिवाइड होऊ शकणार नाही, म्हणजे ह्याला 4 च्या डिव्हिजिबिलिटीनं पण होणार नाही. आता 5 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? वन्स प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे, तर 0 ही नाही आणि 5 ही नाही, म्हणजे क्रॉस. 6 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? जर या नंबरला 2 आणि 3 दोघांनी पण डिवाइड होत असेल तर 6 न पण होतं, पण इथं काय 2 न डिवाइड होते पण 3 न होत नाही, म्हणजे 6 न पण क्रॉस. आता पुढे 8 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? 100, 10 आणि 1 तिन्ही प्लेसला आपल्याला तिथं 0 0 पाहिजे, म्हणजे 0 0 तर नाहीच आहे. पुढचा आणखीन एक रूल आहे की ह्या तिन्ही नंबर पासून बनणाऱ्या नंबरला जर 8 न डिवाइड होत असेल तर त्याला पूर्ण नंबरला 8 न डिवाइड होतं. म्हणजे 8 च्या टेबल मध्ये 32 आहे. 8 4 जा 32, सबट्रॅक्ट केलं 3 आलं 4. 8 च्या टेबल मध्ये 34 नाहीये, म्हणजे 8 न पण ह्याला डिवाइड होत नाही. आता 9 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? ऑल नंबर्स आपल्याला प्लस करायचे. ऑल नंबरचं प्लस काय येतं मग? 4 + 3 7, 7 + 5 12, 12 + 4 काय येत आहे? 16. म्हणजे 9 च्या टेबल मध्ये 16 पण नाहीये, तर 9 न पण होत नाही. आणि 10 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? तर वन्स प्लेसला काय पाहिजे? 0 पाहिजे, तर 10 नी पण होत नाही. लक्षात आलं का बघा तुमच्या? आता पुढच्या नंबरला बघूया आपण 2 न डिवाइड होतं की नाही. तर यस, वन्स प्लेसला 2 आहे म्हणजे होतं. 3 ची डिव्हिजिबिलिटी काय? ऑल नंबरचं प्लस करायचं, म्हणजे 4 + 1 5, 5 + 8 13, 14 15. तर मग 3 च्या टेबल मध्ये 15 आहे का? 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15. तर यस. आता 4 च्या टेबल मध्ये वन्स आणि टेन्स प्लेसला 0 0 पाहिजे, ते नाहीये. दुसरा आहे टेन्स आणि वन्स प्लेसला बनणारा नंबर 4 च्या
टेनच्या टेबलमध्ये पाहिजे, तर टेन्स आणि वन्स प्लस न बनणार आपल्याला 2 नंबर आहे, तर मग कसं डिवाइड होणार, होऊ शकत नाही. म्हणजे 4च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये पण नाही. 5च्या डिव्हिजिबिलिटी नाही, कारण वन्स प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे, म्हणजे नाही. आता 6ची डिव्हिजिबिलिटी काय, 2 आणि 3 दोघांनी पण डिवाइड व्हायला पाहिजे, तर इथं झालेलं आहे. 2 आणि 3 दोघांनी पण डिवाइड झाले, म्हणजे 6 ने पण होतं. आता 8ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, 100 टेन्स आणि वन्स प्लेसला आपल्याला 0 0 0 पाहिजे, आहे का इथं, नाही. किंवा यापासून बनणारा नंबर 100 टेन्स आणि वन्स प्लेस न बनणारा नंबर आहे 802, याला 8 ने डिवाइड व्हायला पाहिजे. 8 1 जा 8 मायनस 0 0 ला 0 2, 8 पेक्षा तर 2 स्मॉल आहे, म्हणजे 8च्या पण डिव्हिजिबिलिटी मध्ये बसत नाही. आता याचं प्लस काय येतं बघा, 15 येतं याचं प्लस, आपण मगाशी केलेलं आहे 3च्या डिव्हिजिबिलिटी साठी. काय येतंय 15, म्हणजे 9च्या टेबल मध्ये 15 आहे का, नाही. 9च्या डिव्हिजिबिलिटी पण नाही, 10च्या डिव्हिजिबिलिटी पण नाही, कारण वन्स प्लेसला कोणता नंबर आहे इथं, 2 नंबर असल्यामुळे होत नाही. आता पुढे बघा, 2च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये बसत नाही, कारण की वन्स प्लेसला 0 2 4 6 8 यापैकी नंबर पाहिजे, पण नाही आहे. 3च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये ऑल डिजिटचा प्लस करायचंय, 7 प्लस 9 16, 16 प्लस 6 काय येतं 22, 22 प्लस 5 27, म्हणजे बरोबर आहे. 3च्या टेबल मध्ये 27 आहे, तर 3 न डिवाइड होतं. आता 4ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, टेन्स आणि वन्स प्लेस पासून बनणारा नंबर एकतर दोन्ही प्लेस 0 पाहिजे, किंवा बनणारा नंबर हा 4च्या टेबल मध्ये पाहिजे, म्हणजे 4 न त्याला डिवाइड व्हायला पाहिजे. 4, आता 4 1 जा 4 2 5 ऍज इट इज. 4च्या टेबल मध्ये 25 नाहीये, म्हणजे 4 नी पण डिवाइड होत नाही. 5च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये हा नंबर येतो, कारण की वन्स प्लेसला 0 किंवा 5 आपल्याला पाहिजे, म्हणजे यस. 6ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, 2 आणि 3 न डिवाइड होत असेल तर 6 न पण होते, पण इथं 3 न होतं पण 2 न नाही, म्हणजे नाही. आता 8ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, 100 टेन्स वन्स प्लेसला 0 0 पाहिजे, किंवा याच्यापासून बनणाऱ्या नंबरला 8 न डिवाइड व्हायला पाहिजे. बघूया आपण डिवाइड होतं की नाही ते. 8 1 जा 8 1 6, 8 2 जा 16 0 0. आता हे 5 जर खाली आलं इथं, तर 8 पेक्षा 5 हे स्मॉल आहे, म्हणजे 8 न त्याला डिवाइड होऊ शकत नाही. 9ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, तर ह्याची प्लस प्लस मगाशी आली होती 27, तर येस 9च्या टेबल मध्ये 27 आहे, म्हणजे 9 न डिवाइड होऊ शकतं, 10 नी नाही, कारण की वन्स प्लेसला काय पाहिजे आपल्याला 0 पाहिजे, इथं 0 नाहीये, त्याच्यामुळे 10च्या डिव्हिजिबिलिटी न होत नाही. आता पुढचा नंबर आहे, वन्स प्लेसला आपल्याला इथे दिसतंय 0, म्हणजे यस त्याला 2 न डिवाइड होतं. परत 3ची डिव्हिजिबिलिटी काय आहे, ऑल नंबरची आपल्याला प्लस करायची. 9 प्लस 6 15, 15 प्लस 7 22, 22 प्लस 6 28, 28 प्लस 1 29, म्हणजे 3 न होत नाही. 4 न वन्स टेन्स आणि वन्स प्लेसला 0 0 पाहिजे, इथं नाहीये. त्याच्यापासून बनणारा नंबर 10 आहे, 10 4च्या टेबल मध्ये आहे का, नाही, म्हणजे 4 न डिवाइड होत नाही. 5ची डिव्हिजिबिलिटी काय, वन्स प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे, तर यस 0 आहे, म्हणजे 5 न डिवाइड होतं. पुढं 6ची डिव्हिजिबिलिटी काय, जर 2 आणि 3 दोघांनी पण डिवाइड होत असेल तर 6 ने पण होतं. इथं 2 न झालंय, पण 3 न डिवाइड होत नाही, म्हणजे 6 न पण नाही. पुढे 8ची डिव्हिजिबिलिटी काय, 100 टेन्स वन्स तिन्ही डिजिट 0 पाहिजेत, पण इथं तर 0 नाहीच आहे. दुसरा आहे, बनणारा नंबरला 8 न डिवाइड व्हायला पाहिजे. आता 8च्या टेबल मध्ये 61, 8च्या टेबल मध्ये 61 नाहीये. 8 8 जा 64 आहे, 64च्या छोटं 8 7 जा 56, 11 वैसे 6 गया 5 0, ये 0 नीचे, म्हणजे 8च्या टेबल मध्ये 50 ही पूर्ण संख्या नाहीये, म्हणजे 8 न तर याला डिवाइड होतच नाही, तर क्रॉस. आता पुढची आहे 9ची, ऑल ह्याची प्लस काय ती मगाशी केलेली आहे आपण, इथं 29, म्हणजे 9च्या टेबल मध्ये 29 आहे का, नाही, तर मग 9 न पण डिवाइड होत नाही. आता 10 न डिवाइड होतं, कारण की वन्स प्लेसला आपल्याला 0 नंबर पाहिजे, तर यस आहे, म्हणजे 10 न त्याला डिवाइड होऊ शकतो. आता पुढे एक लास्ट नंबर राहिलेला आहे बघा, त्याला 2 न डिवाइड होतं की नाही, तर येस, कारण वन्स प्लेसला इथं काय आहे 2, म्हणजे 2 न डिवाइड झालेलं आहे.
3 ची डिव्हिजिबिलिटी काय? ऑल नंबरची प्लस करायची. 8 प्लस 3 11, 11 प्लस 5 16, 17, 18. तर 3 च्या टेबलमध्ये 18 आहे म्हणजे 3 न पण याला डिवाइड होतं. 4 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? टेन्स आणि वन्स प्लेसला आपल्याला 0 0 पाहिजे. 0 0 तर नाहीये पण बनणारा नंबर आहे 52. तर ह्याला 4 न डिवाइड होतं की नाही ते आपण पाहूया. तर 4 च्या टेबलमध्ये 5 नाही म्हणजे स्मॉल नंबर. 4 1 जा 4. सबट्रॅक्ट केलं 1 2 ऍज इट इज. 4 3 जा 12. म्हणजे 4 नी ह्याला पूर्ण डिवाइड होतं. तर याचाच अर्थ की यस 5 न डिवाइड होत नाही कारण वन्स प्लेसला 5 किंवा 0 पाहिजे तर नाही. 6 न डिवाइड होतं का? तर हो, कारण 2 आणि 3 दोन्हीही नंबरनं ह्या पूर्ण नंबरला आपल्याला डिवाइड झालेलं आहे. तर 6 न पण डिवाइड होतं. आता पुढे आहे 8. 8 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? 100 टेन्स वन्स प्लेसला आपल्याला 0 पाहिजे, नाहीतर त्यापासून बनणाऱ्या नंबरला 8 न डिवाइड झालं पाहिजे. तर होतं की नाही ते बघूया. आता 8 4 जा 32. सबट्रॅक्ट केलं 3 आलं. 2 ऍज इट इज. 8 4 जा 32. म्हणजे याला पूर्ण डिवाइड झालेला आहे म्हणजे 8 ला पण डिवाइड होऊ शकतो. आता 9 ची डिव्हिजिबिलिटी काय आहे? तर ऑल नंबरची आपल्याला प्लस करायची. आता ऑल नंबरची प्लस काय येत आहे? 8 प्लस 3 11, 11 प्लस 5 16, 17, 18. तर 9 च्या टेबलमध्ये 18 आहे म्हणजे याला 9 न पण डिवाइड होऊ शकतो. आता 10 ची डिव्हिजिबिलिटी आहे वन्स प्लेसला आपल्याला 0 पाहिजे. तर इथं वन्स प्लेसला 0 नाहीये म्हणजे 10 नी इथं डिवाइड होत नाही. आता जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये कुठला नंबर बसतो की नाही हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट लर्न असणं फार गरजेचं आहे. जर डिव्हिजिबिलिटीच्या टेस्ट आपल्याला लर्न असतील तर आपण काही सेकंदामध्येच याचा आन्सर काढू शकतो. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.